नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल अष्ट्रोत्तरावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझी सध्या या चॅनलवरती राहू कुंडलीतील कोणत्या भावामध्ये असल्यानंतर त्याचं प्रयोजन काय हे सांगणारा आणि राहू त्या भावात का आहे हे आणि त्याचा अर्थ काय हे उलगडणारा मी एक व्हिडिओ बनवतोय. त्यातले मी आतापर्यंत राहू 1 ते 6 स्थानांपर्यंतचे 6 व्हिडिओ बनवून पोस्ट केले. त्याला आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. आता मी बनवतोय व्हिडिओ हा 7व्या स्थानामध्ये. मित्रांनो, हा जो व्हिडिओचं टायटलच मी जे ठेवलेलं आहे ना, ते राहू म्हणजे जीवन ध्येय शोध. आता त्याचं कारण असं आहे ना, की राहू हा मुळातच ह्या जन्माचं आपलं प्रयोजन काय आहे किंवा अपूर्ण आकांक्षा काय आहेत, ज्या आपल्या पास्ट लाईफ मधल्या कुठल्यातरी जन्मातल्या आपल्या राहिलेल्या असतात. मग त्या पेंडिंगच्या आपण म्हणतो इच्छा असतील, आकांक्षा असतील, महत्वाकांक्षा असतील, अँबिशन्स असतील किंवा काही देणं पण असेल कदाचित ते. तर कुंडलीतील राहूची स्थिती तो कोणत्याही भावात असू द्यात, त्या व्यक्तीच्या मागील जन्मातील अपूर्ण इच्छा, ध्येय, महत्वाकांक्षा हे ठळकपणे दर्शवतो. आता आपण बघतोय आजचा हा व्हिडिओ आहे तो राहू सप्तम स्थानामध्ये. आता राहू ज्या भावात आहे त्या भावाशी संबंधित गोष्टी मिळवण्यासाठी वेडी वाकडी धडपड व्यक्ती करत असते. एक किंवा दुसरी बाजू अशी आहे, राहू जर का शुभग्रहांनी दुष्ट असेल, योग्य असेल, योग्यता राशीत पडला असेल, योग्यता अंशावरती असेल ना, तर ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या संबंधात काहीतरी अ, असामान्य किंवा एकदम अ, म हे करून दाखवण्याची तीव्र इच्छा ठेवते. मग आता सप्तम स्थानातला राहू आहे, तर त्याचं एका वाक्यात जर का सांगायचं गेलं ना, तर नात्यांचं गणित आणि आपण होण्याचा प्रवास आहे. कारण या राहूची 7वी दृष्टी थेट तुमच्या राशीवरती येते. एक सप्तम स्थान हे जोडीदाराचं आहे, विवाहाचं आहे, बिझनेस मधल्या पार्टनर भागीदारीचं अ, स्थान म्हणलं जातं. ओके. आता जेव्हा हे नातं आहे, पण ते समजून घेताना आपण सतत चुकतोय का? प्रेम आहे पण समतोल नाही. व्यवसाय सुरू केलाय पण भागीदारांशी जमत नाही. हे जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडत असेल तर समजून चाला, की राहू सप्तम भावात आहे का हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. हे तपासा. ओके. आता राहू सप्तम स्थानाविषयी जर का बघायला गेलं, तर ते विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक संबंध हे बघितले जातात आणि राहू तिथं जेव्हा आहे, तेव्हा त्या व्यक्तीला आदर्श जोडीदार, परिपूर्ण नातं किंवा हातात हात घालून अगदी आपलेपणाचा किंवा आपला बिझनेस असं समजून पार्टनर हवा असतो. बरोबर आहे? किंवा सार्वजनिक संबंधांमध्ये आपली उदो-उदो व्हावा किंवा मला काहीतरी करायला संधी मिळावी सार्वजनिक क्षेत्रात, ही इच्छा असते. पण प्रत्यक्षात काय असतं? नात्यांमध्ये असतो प्रचंड गैरसमज, थोडासा भ्रम, थोडासा तुमचा स्वतःचा नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट. हे मुख्य घटक ह्यामधले अडसर असतात. तर तुम्ही याच्यावरती जर का विजय मिळवला, म्हणजे कसा विजय म्हणायचा, तर गैरसमज मनात बाळगायचेच नाहीत कुणाबद्दलही किंवा जे काही समज असतील, मी गैर हा शब्द वापरत नाही. जे काही समज होतील ते त्या व्यक्तीशी बोलून, मग जोडीदार असेल, लाईफ पार्टनर असेल, बायको, नवरा, जे कोणी असतील ते, बिझनेस पार्टनर आणि समाजामध्ये तुम्ही ज्या अ, अ, घटकामध्ये वावरता, समूहामध्ये वावरता, तिथे त्यांचे काही गैरसमज असतील, तुमचे काही गैरसमज तर ते सुसंवाद साधून ते तुम्ही दूर करू शकता. मागच्या जन्मामध्ये खरं तर सप्तम स्थानातला राहू काय दाखवतो, तर मागच्या जन्मात या व्यक्ती नात्यांपासून पळ काढलाय. मग ते भागीदारीचं नातं असेल किंवा आपल्या लाईफ पार्टनर बरोबरचं जो वैवाहिक जोडीदाराचा, संसारातल्या जोडीदाराचा पळ काढला असेल किंवा ते असताना सुद्धा तुम्ही स्वार्थी, आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित, अप्पलपोटे असायची शक्यता असेल. बरोबर आहे ना? आता ह्याच्यावरती एक मी रील बनवतोय ना, तर त्यामध्ये मी एक चारोळी बनवलेली आहे. 7व्या घरात राहू जोडप्याचं गणित शिकवतो. दुसऱ्याला समजणं इथे जीवनाचं रहस्य सापडते. व्यवसाय वा विवाह संबंधात रंग भरतो. आपण बनवण्याचं काम इथे सुरू होतं. करेक्ट. आता ह्याचा जर का ह्या जन्माचं प्रयोजन काय आपल्या? मुळात राहू सप्तम स्थानात आलाय. मग ह्या जन्माचं काय प्रयोजन आहे? तर ते ते राहू हेच शिकवतो, की तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही स्वार्थी बनू नका, आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित राहू नका. तू एकटा नाही आहेस. नातं म्हणजे देणं, घेणं, समजून घेणं, समजून सांगणं हे आहे. मग ते विवाह असो किंवा व्यवसाय असो.
संबंध टिकवण्यासाठी अहंकार मुक्त होणं, अहंकार जवळ न बाळगणं हेच मुख्य ध्येय तुमच्या आयुष्याचं असलं पाहिजे. जीवनात खऱ्या अर्थाने आपणपणा जेव्हा सुरू होतो, केव्हा सुरू होतो? जेव्हा तुम्ही अहंकार तुमचा दूर ढकलून देता किंवा अहंकार मुक्त होता. यशस्वी नातं हे स्पर्धा नाही आहे. लक्षात ठेवा, बऱ्याचदा राहू इथं आहे. त्याचा अर्थ असा आहे ना, की यशस्वी नातं ही स्पर्धा नाही आहे, तर ती समजून घेण्याची वृत्ती आहे. समजूतदारपणाची परीक्षा आहे तुमच्या. राहू आपल्याला काय म्हणतो त्याला ना, नात्यांमधील जो आरसा असतो ना, आता आरसा तुम्ही म्हणाल कसा आहे? तुमच्या जोडीदाराच्या मनात काय आहे ते तुम्हाला तुम्ही मनकवडे नाही आहात. तर जोडीदाराचं वागणं, बोलणं, ॲक्शन, रिॲक्शन याच्या आधारे तुम्ही तुमचं स्वतःचं प्रतिरूप तुमच्या जोडीदाराच्या त्या आरशामध्ये पाहू शकता. एक हे तुम्हाला बघायला भागच पाडतो राहू. तुम्ही कुठलीही ॲक्शन घेताना, कुठलीही रिॲक्शन देताना, कुठलंही मत व्यक्त करताना, कुठलाही संवाद साधताना तुम्ही जोडीदाराबरोबर आधी हे पाहिलं पाहिजे, की त्यांचा मूड कसा आहे, त्यांची याच प्रकारच्या संभाषणाबद्दल, याच प्रकारच्या बोलण्याबद्दल किंवा याच प्रकारच्या परिस्थितीबद्दल, काळाबद्दल त्यांनी आधी काय मत व्यक्त केलं असावं, हे थोडासा अंदाज तुम्हाला असेल. बरोबर आहे ना? तर ते बघून तो म्हणजे आरसाच आहे तुमच्याकरता. ते बघून तुम्हाला तुमचं स्वतःचं ॲटिट्यूड, ॲक्शन, संवाद हे ठेवणं गरजेचं आहे. राहू सप्तम स्थानामध्ये आहे, तर त्याचे उपाय काय करावेत सरासरी? जीवनसाथी सोबत संवाद वाढवा, त्यांना योग्य तो सन्मान देऊन सन्मानाने बोला. म्हणतात ना ते, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. ते करा. दर शुक्रवारी सफेद रंगाचे वस्त्र परिधान करा. म्हणजे पुरुष असतील तर पांढरा शर्ट, पांढरा लेंगा, पांढरी पॅन्ट किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, पांढरी आत्ताच्या ट्राउझर वगैरे मिळतात सफेद कलरच्या, त्या घाला. देवीला अगरबत्ती अर्पण करा, अगरबत्ती लावा, देवीची ओटी वगैरे भरा, देवीच्या दर्शनाला जा. वैवाहिक जीवनामध्ये जर का तुमच्या गोंधळाची स्थिती असेल, गैरसमज असतील, तर कृष्णाष्टमी येते, त्या कृष्णाष्टमीला मंदिरामध्ये उडीद डाळ दान करा. ओके. आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा, राहू शांत होतो. आता इथे तुमचं घ्या, तुमचं नातं अशांत आहे का? पार्टनरशी सतत चकमक होते का? विवाहात, वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा वैवाहिक जीवनात तुम्ही समाधान नाही का? तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या कुंडलीत राहू सप्तम भावात आहे का? हे चेक करावं लागेल. आणि जर का तुम्हाला वरचे सांगितलेले सिम्प्टम आढळत असतील, तर कृपा करून ह्या व्हिडिओच्या खाली जो कॉमेंट सेक्शन आहे त्यामध्ये फक्त संबंध असे लिहा. मग त्यानंतर आपल्याला आणखीन याविषयी संबंध करता येईल. लक्षात ठेवा, माझा हा जो प्रयत्न आहे ना, तो आपल्या ह्या लाईफचं प्रयोजन काय आहे? तुम्हाला काय इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पास्ट लाईफमधल्या अपूर्ण राहिल्या होत्या, त्या पूर्ण करायच्या किंवा तुमचं वर्तन कसं होतं पास्ट लाईफमध्ये आणि ते कसं करेक्ट करायचं ह्या लाईफमध्ये, हा सांगण्याचा थोडासा आढावा घेण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, कुठलाही ग्रह हा वाईट नसतो. तो आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो, आपली परीक्षा घेत असतो. कुठलाही ग्रह शुभ नाही, अशुभ नाही. फक्त आपल्याला त्याचं प्रयोजन कळलं पाहिजे आणि त्याचा ह्या जन्मामध्ये आपल्याला जी काही बुद्धिमत्ता मिळालेली आहे, दैवी देणगी मिळालेली बुद्धिमत्ता, त्याचा कसा वापर करून घ्यायचा हे तुम्हाला समजलं तर लाईफ खरोखर अतिशय सुंदर आहे. आनंद घ्या, स्वतःही आनंद घ्या, दुसऱ्यालाही आनंद द्या. मित्रांनो, माझा हा छोटासा प्रयत्न होता. सप्तम स्थानातील राहूचं प्रयोजन काय, त्याचं फळ काय, परिणाम काय, उपाय काय, तुम्ही काय करायला हवं, काय नको हे सांगण्याचा. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिजनांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.